एक 35 मधला युवक काउन्सिलिंग दरम्यान एक प्रश्न विचारतो, सर सध्याच्या आयुष्यामध्ये माझ्या ज्या काही घटना घडत आहेत त्या मला अजिबात आवडत नाहीत, माझं आयुष्य मला बदलायचं आहे, तर त्याच्यासाठी तुमच्याकडे काय उपाय आहे का? मी त्याला जे उत्तर दिलं तेच या श्वेतपर्ण पंख मनाच्या या सदरात आपल्या सगळ्यांना देत आहे. नीट समजून घ्या, पुढील आयुष्यामध्ये त्याचा खूप वापर होऊ शकतो. पहा मित्रांनो, आयुष्य बदलणं म्हणजे आयुष्यातील ऊर्जा बदलणं. आणि ही ऊर्जा नक्की काय आहे? तर क्वांटम फिजिक्स जे आपल्याला सांगतं त्याच्यानुसार प्रत्येक गोष्ट ही अणुरेणूंनी बनलेली आहे आणि आपले विचार हाही त्याचा एक भाग आहे. आपण जे विचार करतो त्या विचारातून येणाऱ्या विद्युत लहरी या आसमंतामध्ये पसरतात. नेहमीच्या आयुष्यामध्ये आपण जे काही अनुभव घेतो, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, ते अनुभव विद्युत चुंबकाप्रमाणे, चुंबक लहरीप्रमाणे कामं करतात आणि या आसमंतामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या घटनांना देखील आपण आकर्षित करत असतो. आणि त्याच्यामुळे नेहमी तेच विचार करत राहाल, त्याच भावना व्यक्त करत राहाल, तर आयुष्यामध्ये त्याच घटना घडत राहतील. जर आयुष्यामध्ये नवीन काहीतरी हवं असेल तर आपल्या विचारांना नवीन दिशा द्यावी लागेल. आणि जर विचार नवीन असतील, येणारे अनुभव ते देखील जर आपण नवीन पद्धतीने मांडू शकलो तर नवीन घटनांना आपण आकर्षित करू शकतो, आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन घडू शकतं. म्हणजेच आपल्याला आपली ऊर्जा बदलावी लागेल. हे नीट समजून घेण्यासाठी म्हणून आत्ताच मी एक अगोदरचा व्हिडिओ तुम्हाला सांगितला की आयुष्यात एखादी घटना नाही घडत आहे, मग त्याचा अनुभव आपण कसा घ्यायचा, तर ॲज इफ कंडिशनने आपण घेऊ शकतो. ज्या पद्धतीने इंडियन क्रिकेट टीमने ट्रॉफी हातात नसताना देखील तो जो जल्लोष केला आणि आपल्याला वाटत होतं की त्यांच्या हातामध्ये ती ट्रॉफी आहे, त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना आपल्याला हव्या आहेत त्या घटनांचे अनुभव आपण अगोदरच ॲज इफ कंडिशनने घेतले आणि त्या पद्धतीने आपण जर भावना व्यक्त केल्या तर आसमंतामध्ये तशा घटनांचे जे विद्युत लहरी आहेत त्यांना आपण आकर्षित करू आणि आपल्या आयुष्यामध्ये त्या घटना घडू लागतील. ह्या सगळ्यासाठी संयम आवश्यक असतो आणि विचारांमध्ये बदल हवे असतात. मग आपल्याला आपण स्वतः असण्याची जी काही एक सवय आहे ती सवय आपल्याला बदलावी लागेल. आपल्याला नवीन स्व निर्माण करावा लागेल, नवीन विचार निर्माण करावे लागतील आणि नवीन अनुभव आपल्याला घ्यावे लागतील. ह्या जर सगळ्या गोष्टी आपण जर करू शकलो तर आपल्या आयुष्यामध्ये नवीन बदल घडतील. याच पद्धतीचे अनेक व्हिडिओज आपण श्वेतपर्ण पंख मनाच्या सदरात पाहणार आहोत. धन्यवाद.